धक्का सगळ्यांनाच बसलाय, जे जिंकलेत त्या बाजूला ते पण बोलतात की आमचं सरकार आलं कसं, हे आम्हाला माहिती नाही. अनेक अशी लोक आहेत जे निवडणुकीच्या आधी, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मग फंडासाठी असेल, पैशांसाठी असेल, स्वार्थासाठी असेल, गद्दारी करण्यासाठी असतील, सोडून जातील. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या. इथे कोणी हरणारं नाहीये. आम्ही लढत आहोत, ते आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत, मुंबईसाठी लढत आहोत. ते गद्दारी जे करतात आणि जे पलीकडे जात आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत आणि मुंबई विरुद्ध आणि महाराष्ट्र विरुद्ध गद्दारी करण्यासाठी जातात. कोणी गेलं तरी आम्हाला परवा नाही. एकटे जरी राहिलो तरी पुन्हा आम्ही महाराष्ट्र हा कसा पुढे न्यायचा ह्याच्यावर लढून जिंकून दाखवू. नक्कीच करत आहोत, कारण आपल्याला आठवत असेल निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ, ते मोफत देऊ, असं करून तसं करू. पण आता एसटी भाडेवाढ, BSTची भाडेवाढ करतील. आता काल मी ऐकलं पाण्याची भाडेवाढ मुंबईत करणार आहे असं मी ऐकलं BMC कडून. आणि हे सगळं होत असताना लाडक्या बहिणींना जे काही मिळायचं होतं ते मिळतंय का? 2100 रुपये झालेत का? आमची तर मागणी की पुढच्या 6 महिन्यांचा टप्पा 2100 रुपयाचा आत्तापासून द्या, नाहीतर निवडणुकीच्या तोंडावर देतात. आणि तुम्हाला हेही सांगतो, भाजपवाले निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण असेल किंवा अनेक वेगळ्या योजना असतील ते बंद करतील. कर्जमाफीचं काय झालं? पुढे काही मिळाली कर्जमाफी शेतकऱ्यांना? अजून नाही मिळाली. आता मी ऐकतो ते 1 रुपयाचं पण आता बंद करणार आहेत पीक विम्याचं. म्हणजे ही फसवणूक करायची आणि मतं मिळवायची, हे असं कधी महाराष्ट्र चालू देणार नाही. मराठी भाषेचा समावेश केला गेला होता, त्यावरून आज मनसेने त्या कार्यालयामध्ये राडा केला. ठीक आहे, मग आता देतील, ते करून देतील. मुझे लगता है एक बात पे प्रश्न चिन्ह उठता है, जो सवाल हमने सबने करना चाहिए, जो अभी आज भाजपा बोल रही है, फिर केंद्रीय गृह मंत्री भी बोल रहे हैं सब जगह जाके जहां प्रचार करते हैं कि बांग्लादेशियों को, रोहिंग्या को भगा देंगे. फिर पिछले 10 साल में केंद्र में सरकार किसकी थी? ये जिम्मेदारी किसकी थी? पिछले 5 सालों में यूनियन होम मिनिस्टर कौन थे? क्या ये उनका अपयश नहीं है, असफलता नहीं है? ये उसी पे वो देख रहे हैं, वो आईने में देख रहे हैं. और अगर यही बात कोई दूसरा करे तो वो पाप कहते हैं. लेकिन खुद की सरकार होते हुए भी अगर बांग्लादेशी आ रहे हैं तो ये उनकी असफलता है, उनका अपयश है, भाजपा का अपयश है.